कॅन्सर आजारावर चर्चा या ठिकाणी घेतली। मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो। मंत्री महोदय सुद्धा अत्यंत साधक बाधक या ठिकाणी उत्तर देऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। मी मंत्री महोदयांना दोन चारच प्रश्न विचारणार आहे। गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी HPV लसीकरण शासन मोफत करणार का? दुसरा प्रश्न आहे, पुण्यात गेल्या अनेक वर्षापासून कॅन्सर रुग्णालयाची मागणी वाढते, कोट्यवधीची त्या ठिकाणी संख्या नागरिकांची आहे आणि त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल व्हावा म्हणून PWDची जागा ससून हॉस्पिटलच्या समोर आहे आणि 11 वर्षापासून मी आमदार होतो तेव्हापासून त्या ठिकाणी हॉस्पिटल कॅन्सरचं टाटाच्या धर्तीवर व्हावं शासनाचं म्हणून त्या ठिकाणी मागणी केली। ते हॉस्पिटल शासन उभं करणार का? आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने अनेक सभासदांनी सांगितलं की महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये किंवा ज्या ज्या योजना शासनाच्या आहे त्यामध्ये टेस्टिंग असेल, केमोथेरपी असेल किंवा जे ज्या काही उपाययोजना आहेत, ब्लड कॅन्सर असतात, त्या सर्वांच्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्यामधून उपाययोजना करण्यासाठी परवानगी देणार का?